नमस्कार मंडळी, स्वागत करतो एका नव्या कोऱ्या आणि करकरीत व्हिडिओमध्ये। मंडळी, जिथं कार्यासाठी रक्ताची आणि घामाची आंघोळ घातली जाते तिथं आपसुकच इतिहास उतरावा लागतो, लिहावा लागतो। आणि तो इतिहास वाचण्याची सवय, ऐकण्याची सवय संबंध महाराष्ट्राला आजपासून नाही, अखंड शतको हजारो वर्षांपासून लाभलेली ही परंपरा आहे, हा वारसा आहे आणि ही संस्कृती आहे। बैलगाडा क्षेत्राचं नेमकं तसंच आहे। त्याचा इतिहास हा आजचा कालचा किंवा बंदीच्या नंतरचा इतिहास नाही, तर त्यालासुद्धा काही दशकांचा इतिहास लाभला आहे। म्हणजे कित्येक तरी वर्षांपासून ही परंपरा किंवा हा नाद चालत आला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐकण्याची आणि पाहण्याची आता प्रेक्षकांना एक सवयच होऊन गेली। हा नाद आता प्रत्येकाच्या मनामनात रुजू लागला आहे, भिनू लागला आहे आणि त्यामुळं प्रत्येक बैल हा प्रत्येकाच्या आवडीचा होऊन गेला आहे। परंतु आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आणि मूळ गाभा किंवा मूळ विषय आणि आशय हा प्रचंड वेगळा आहे। व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त एवढंच आहे मंडळी, की सध्या काही बैल फक्त नावानं अजरामर राहिली, ती बैल सध्या पळत नाहीत किंवा ती बैल या विश्वातून निघून गेली। मग पुसेगावचा सुंदर असेल, बाजा असेल, पिस्तूल असेल, ज्यानं शर्यत क्षेत्रामध्ये कित्येकांना वेड लावून सोडलं, तो उत्तम भाऊ वाटेगावकरांचा मोठा लक्ष असेल, त्याच्यानंतर छोटा लक्ष असेल, सोनारपाड्याचा जयेश पाटलांचा मोठा सोने असेल आणि याच्यानंतर न्हावीचा वजीर, ज्यानं स्वतःबरोबर मालकाचं आणि गावाचं नावसुद्धा संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खेडोपाड्यात पोहोचवण्याचं काम केलं, तो न्हावीचा वजीर। ह्या बैलांची नावे मी प्रामुख्यानं का घेतोय? सध्या महाराष्ट्राला भुरळ लावणारी, महाराष्ट्रातल्या बैलगाडा शौकीनांना वेड लावून सोडणारी बैल आहेत, त्यांची नावंसुद्धा आपसुकच ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहे। पण तत्पूर्वी ह्या बैलांची नावं घेण्यामागचं कारण फक्त एवढंच आहे, उत्तम भाऊ वाटेगावकरांच्या दावणीला मोठा लक्ष हा फक्त एकदाच घडून गेला, तो पुन्हा होणे शक्य नाही। याच्यानंतर सोनारपाड्याचा सोन्या जयेश पाटलांच्या दावणीला पुन्हा असा देखणा जातीवंत धनगरी किल्ला जातीचा बैल, ज्यानं संबंध महाराष्ट्राला स्वतःच्या रूपानं आणि स्वतःच्या पळानं वेड लावून सोडलं, तो सोन्यासुद्धा जयेश पाटलांच्या दावणीला एकदाच झाला, तो पुन्हा होणार नाही। ज्या बैलानं न्हावी गावाचं नाव संबंध महाराष्ट्रभर केलं, तो न्हावीचा वजीर, त्यांच्या दावणीला फक्त एकदाच घडला, तो पुन्हा घडणारा नाही। जिंतीचा सोन्या असेल, बाजा असेल, पुसेगावकरांचा सुंदर असेल। होतं काय मित्रांनो, लक्ष्मी ही फक्त एकदाच येत असते, परंतु ती कशी जपावी, तिचे लाड कुठपर्यंत करावेत, तिचं जतन संवर्धन आणि तिचं नाव अबाधित कसं ठेवता येईल, याच्यासाठी आपण काय करावं, हे काम एक शेतकरी म्हणून, बैलगाडा मालक होण्याच्या अगोदर शेतकरी म्हणून त्या मालकाचं महत्त्वाचं काम असतं। आता वळूयात सध्याच्या चालू घडामोडीतल्या बैलगाडी क्षेत्राकडं। सध्या चर्चेत असलेली बैल, मी मुद्दामून पहिलं नाव सुभाष तात्या मांगडे यांच्या सुंदरचं घेईल। उत्तम शेठ गवळी यांचा भारत असेल, राहुल पाटलांचा मथुर असेल, सुसगावच्या मोहिलचा बकासूर असेल, रणजित निंबाळकरांचा सध्या चर्चेत असणारा सर्जा असेल, वाहगावचा निशान असेल, करंजे पुलकरांचा बाजी असेल, गर्णिकीचा राजा असेल, बबनदादा लासुर्णेकरांचा रोमन असेल, कळंबीकरांचा शंभू असेल, पिस्टन असेल, वडकीचा बैजा असेल, वडकीचा कॉकटेल उर्फ सुंदर असेल। ही सगळी बैलं सध्या पळतायत, परंतु होतं असं की ज्यावेळी आपला बैल पळत असतो त्यावेळी प्रत्येकाला असं वाटत असतं की बाबा त्या नामांकित बैलाच्या गळ्यात आपलासुद्धा बैल पळावा। म्हणजे होतं असं मित्रांनो, जयेश पाटलांचा सोन्या त्या काळी पळत होता, त्यावेळी त्यांना पैऱ्यासाठी फोन येत असतील कदाचित, पण सध्या तो बैल आता पळायचा थांबला, मग त्यांना पैऱ्यासाठी येणारे फोनसुद्धा थांबले असतील, मैदानातल्या त्यांचा गुलालाचं नाव ह्या गोष्टीसुद्धा थांबल्या असतील
मला सांगायचं आहे फक्त इतकंच, जोपर्यंत तुमचा बैल पळत असतो तोपर्यंतच तुम्हाला पैऱ्यासाठी फोन येत असतात, तोपर्यंतच तुमच्या अंगावरती गुलालाची उधळण होत असते मंडळी. परंतु सध्या महाराष्ट्रात वायदीचा प्रकार प्रचंड प्रमाणात वाढत चालला आहे. त्यामुळं बैलगाडा क्षेत्रामध्ये उदयाला येणारे नंदींच्या रूपाचे नवे चेहरे कुठंतरी थांबतायत. म्हणजे जिथं 40,000, 50,000, 20,000, 30,000 वायदी दिली जाते आणि एवढंच नाही तर 50%, 70% बक्षीससुद्धा ती लोकं घेतात. एवढा घाणेरडा प्रकार जर या क्षेत्रामध्ये होत असेल तर मग शेतकऱ्यांची सर्वसामान्य बैलं पुढं कधी येणार? शेतकऱ्यांची सर्वसामान्यांची बैलं आणि त्याबरोबर त्या शेतकऱ्यांचं नाव कधी उद्या येणार? मग ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आपण जे वायदी घेतात, मग ह्यातले सगळेच मालक वायदी घेत नाहीत. काही मालक संयमी आहेत. प्रत्येक शेतकऱ्याचा, प्रत्येक बैलगाडी मालकाचा विचार करतात. सुभाष तात्या मंगडे असतील, 81 रायफल या बैलाचे मालक सचिन शेठ चव्हाण असतील, राहुल पाटील असतील, उत्तम शेठ असतील. म्हणजे प्रत्येक मालकाचं नाव आता घेणं शक्य नाही व्हिडिओमध्ये, पण ही माणसं सर्वसामान्य मालकाचा विचार करतायत. ही बैलं प्रत्येकाच्या गळ्यात पळताना दिसत आहेत. तसं मला वाटतं प्रत्येक बैल हा प्रत्येक नवख्या पळणाऱ्या बैलाच्या गळ्यात पळला पाहिजे, त्याचंही नाव चर्चेत आलं पाहिजे. राजू शेठ मासळांचा चिक्या हा सुद्धा बैल कित्येक तरी सर्वसामान्य बैलांच्या गळ्यात पळाला. आणि मग ह्यातून काय होईल की जो सर्वसामान्य शेतकरी कुठंतरी मागं राहतोय त्याचंसुद्धा नाव सबंध महाराष्ट्राला माहीत होईल. त्याचं नावसुद्धा सबंध महाराष्ट्राला माहीत व्हावं, एवढाच ह्या व्हिडिओचा उद्देश आहे मित्रांनो. भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ज्यांचे नंदी पळत आहेत त्यांचं अभिनंदन, त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांची बैलं उजेडात आणावीत याच्यासाठी त्याच बैलगाडा मालकांकडून एक या चॅनलच्या तर्फे छोटीशी अपेक्षा. भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. एक नवा नंदी, एक नवं कंटेंट, एक नवा आशय, एक नवी मांडणी आणि नव्या ग्रामीण जीवनाचा एक नवा प्रश्न. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.